जर तुम्ही दोन पॅन कार्ड वापरत असाल तर आताच सावध व्हा. कारण तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका तर बसेलच, शिवाय तुरुंगातही जावे लागेल. बसला ना धक्का? तर ऐका. उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या मुलाने निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान वयापेक्षा जास्त वय दाखवण्यासाठी दुसरे पॅन कार्ड बनवले होते. या प्रकरणात आझम खान यांचाही सहभाग होता. यामुळे या दोनही बाप बेट्यांना 7 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील या प्रकरणामुळे पॅन कार्डच्या नियमांमध्ये बरीच चर्चा चालू आहे. यामुळे जाणून घेऊया पॅन कार्डचे नियम काय सांगतात. खरं तर पॅन कार्ड हे फक्त एक ओळखपत्र नसून ते सर्व आर्थिक व्यवहारांचे साक्षीदार आहे. बँक खाते उघडण्यापासून ते शेअर बाजारात प्रवेश करण्यापर्यंत, ITR दाखल करण्यापासून ते लाखो रुपयांच्या खरेदीपर्यंत सर्व काही पॅन कार्डच्या 10 अंकी क्रमांकावर अवलंबून असते. यामुळे आयकर कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाकडे फक्त एकच पॅन क्रमांक असावा. भारताची आयकर प्रणाली पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी सरकारने पॅन कार्ड हे अनिवार्य दस्तऐवज म्हणून लागू केले आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार एकाच ओळख क्रमांकाशी निगडीत असावेत म्हणून हा नियम करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्याकडे दोन पॅन कार्ड असल्याचे आढळले तर ते बेकायदेशीर मानले जात असून कलम 272 ब अंतर्गत हा दंडनीय गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी 10,000 रुपयांचा दंड आहे, तर बनावट पॅन कार्डचा गैरवापर केल्यास मोठा दंड आणि शिक्षा होऊ शकते. मात्र तुम्हाला चुकून दोन पॅन कार्ड मिळाले असतील तर अतिरिक्त पॅन कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सरेंडर करता येते. ही प्रक्रिया NSDL किंवा UTIITSL वेबसाईटवर सरेंडर डुप्लिकेट पॅन पर्यायाखाली करता येते.